गोष्ट फार वर्षापूर्वीची आहे. भगवान कृष्ण आणि अर्जुन रस्त्याने चालत जात होते. त्यांना रस्त्यात एक भिकारी भीक मागताना दिसला. त्याला पाहून अर्जुनाने कृष्णाला प्रश्न विचारला, हे देवा, हा भीक का मागत आहे? कृष्ण म्हणाला, अर्जुना, तूच त्याला विचार. अर्जुन त्या भिकाऱ्याला म्हणाला, हे भिकारी, तू भीक का मागत आहे? त्यावर भिकारी म्हणाला, मी खूप गरीब आहे म्हणून मी भीक मागत आहे. अर्जुनाने त्याला दुःख झाले म्हणून त्याने त्याच्याजवळील खूप सोन्याची नाणी त्याला दिली आणि म्हणाला, इथून पुढे तू कधी भीक मागू नको. भिकारी ते सोन्याची नाणी घेऊन घरी निघाला. रस्त्याने जाताना त्याला सोन्याची नाणी हातात घेऊन मनात विचार करतो, मी आता खूप श्रीमंत होणार. मी आता गावात सर्वात मोठे घर बांधणार आणि मी खूप चांगला माणूस होणार. तेवढ्यात एक चोर पाठीमागून येतो आणि भिकारीचे सर्व नाणे चोरून नेतो. रस्त्यात बसून भिकारी रडायला लागतो. काही वेळाने तो पुन्हा भीक मागायला सुरुवात करतो. तेवढ्यात श्रीकृष्ण आणि अर्जुन तिथून पुन्हा माघारी येतात. येत असताना त्यांना भिकारी भीक मागताना पुन्हा दिसतो. हे पाहून अर्जुनाला खूप राग येतो आणि अर्जुन त्याला रागाने चिडून म्हणतो, आताच मी तुला खूप सारे सोन्याची नाणी दिली होती, तरी तू का भीक मागत आहे? हात जोडून श्रीकृष्ण आणि अर्जुनाला म्हणतो, मी काय करू? मी घरी सोन्याची नाणी घेऊन चाललो होतो. तेवढ्यात तिथे चोर आला आणि त्याने सर्व नाणी चोरून गेला. ऐकून अर्जुन भिकाऱ्याला म्हणाला, ठीक आहे, आता हा हिरा घे. नाण्यापेक्षा खूप किमती आहे आणि आजपासून पुन्हा भीक मागू नको. भिकाऱ्याला हिरा मिळालेला पाहून तो अति आनंद झाला. भिकारी तो हिरा हातात घेऊन घरी चालला असता त्याच्या मनात विचार करतो, मी गावात सर्वात मोठा बंगला बांधणार. हिरा विकून गावात सर्वात मोठे घर बांधतो. विचार करून तो घरी जायला निघतो. घरी जातो आणि तो हिरा तो जुन्या मडक्यात ठेवतो. सर्वांपासून लपवून ठेवतो. हे त्याच्या बायकोला पण तो सांगत नाही. बायकोला पण हे माहीत नसते. दुसऱ्या दिवशी सकाळ होते. बायको तो मटका घेऊन नदीवर पाणी आणायला जाते आणि तो मटका भिकाऱ्याची बायको मटक्यात पाणी भरण्यासाठी तो मटका नदीत बुडवायला सुरुवात करते व तो बुडवत असताना त्यातून हिरा नदीत पडतो आणि मटका पाण्याने भरतो आणि घरी येते. श्रीकृष्णाला पुन्हा तो भिकारी भीक मागताना दिसतो. हे पाहून कृष्णाने त्याला 2 सोन्याची नाणी दिली